हॅलो फ्रेंड्स, आज आपण सोलकढी कशी बनवायची ते बघणार आहोत। कडक उन्हाळा सुरू झालेला आहे। मस्त थंडगार पित्तशामक अशी सोलकढी खूप छान वाटते प्यायला। तर मैत्रिणी, व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका। तर आपण काय साहित्य घेतलं आहे ते बघूया। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे ओलं नारळ आपल्याला लागणार आहे। ओलं खोबरं जे आपण म्हणतो ते अगदी 5-6 फोडी बीट लागणार आहे आपल्या रंगासाठी। 1 मिरची, 1 इंच आलं आणि 5-6 पाकळ्या लसणाच्या आणि त्याचबरोबर कोकम लागणार आहे, म्हणजे आमसूल। तरी आमसूल 10 ते 12 आपण घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिटं। त्यामुळे आमसूल खूप छान भिजतात आणि त्याचा अर्क पूर्णपणे त्या पाण्यामध्ये उतरून जातो। आता यापुढे साहित्य बघूया। तर यामध्ये छान कोथिंबीर टाकल्यामुळे खूप छान स्वाद येतो, म्हणून बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे। थोडंसं आपण इथे जिरं घेतलेलं आहे 1 चमचाभर। त्यानंतर लिंबू एवढा आपण इथे गुळ घेतलेला आहे। गुळामुळे खूप छान चव येते सोलकढीसाठी, म्हणून इथे गुळच वापरायचा आहे। तर यासाठी आपल्याला प्रथम नारळाचं दूध आणि कोकम या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत। तर कोणी नारळाचं दूध पहिले काढून घेत असतात, नंतर त्यामध्ये सगळं साहित्य मिक्स करतात। तर आपण या ठिकाणी झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने मालवणी स्टाईलची ही सोलकढी बनवत आहोत। आता आपण एका मिक्सरच्या पॉटमध्ये हे सर्व जिन्नस टाकून घेतलेला आहे। बीट, 1 हिरवी मिरची, आलं आणि लसूण। 1च हिरवी मिरची घालायची आहे, नाहीतर ते सोलकढी पिताना आपल्या घशाला खूप तिखटपणा जाणवतो। यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे। इथे मी जिरं घातलेलं आहे आणि आपण जे बीट घातले आहे त्याच्यामुळे सोलकढीला खूप छानच रंग येणार आहे। यामध्ये अर्धा पेला किंवा 1 पेलाभर पाणी घालायचं आहे, जसं लागेल तसं। पाणी टाकतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला नाहीये, पण पाणी हे टाकायचं आहे, त्याशिवाय नारळ दूध हे तयार होणार नाही। तर बघू शकता की याचं किती छान बारीक मिश्रण तयार झालेलं आहे। तर आता मी पुन्हा हे मिक्सरला छान वाटून घेत आहे, जेणेकरून दूध हे खूप छान निघालं पाहिजे। आता एक स्टीलचं खोलगट असं भांडं घ्यायचं आहे। त्या भांड्यावरती एक सुती कपडा अंथरून घ्यायचा आहे आणि त्या कपड्यावरती मिश्रण आपण जे काय केलेलं आहे मिक्सरला ते टाकून घ्यायचं आहे आणि 4 बंदे धरून असं छान पुरचिंडी बांधायची आहे। मिक्सरमधलं सगळं जसं हाताने काढून घ्यायचं आहे। आता कपड्याची 4 बंदे एकत्र करून एका गाठोड्याप्रमाणे आपण हे धरायचं आहे आणि एका हाताने हे खूप छान असं घट्ट पिळून घ्यायचं आहे। नारळाचं दूध हे पहिल्या याच्यामध्ये खूप घट्ट असं निघतं आणि जेव्हा आपण सेकंड टर्मला टाकू तेव्हा ते छान असं पातळ असं दूध निघेल। आपल्याला हव्या तशा कन्सिस्टन्सीमध्ये आपण ही सोलकढी करू शकतो। तुम्ही बघू शकता की आपली सोलकढी ही तयार होत आहे। खूप जास्त वेळ लागत नाही। अशा प्रकारे तुम्ही सोलकढी बनवाल तर अगदी झटपट अशी बनते। 5 ते 6 मिनिटात ही बनून तयार होते। आता पूर्णपणे दूध निघून गेलेलं आहे अशी खात्री करायची आहे आणि तो नारळाचा जो चव आहे किंवा नारळाचा जो आपण क्रश केलेला आहे तो पुन्हा त्या कपड्यातून मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचा आहे। तुम्ही बघू शकता नारळाचं हे दूध आहे ते छान घट्टसर निघालेलं आहे आणि बीटमुळे याचा रंग देखील खूपच छान आलेला आहे। आता हे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे सगळं मिश्रण जे आहे नारळाचं उरलेलं ओल्या खोबऱ्याचं क्रश तो पुन्हा आपण टाकायचं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये आणि त्यामध्ये आपण पुन्हा अर्धा पेल्यावर पाणी घातलेलं आहे। आता सेकंड टर्मच्या ह्या मिश्रणामध्ये आपण हा गुळ घेतला आहे ना, तो गुळ टाकून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण पाणी घालून खूप छान असं वाटून घ्यायचं आहे। बघा आता तुम्ही हे मिश्रण चांगलं वाटून झालेलं आहे। यामध्ये अर्धा पेल्याभर अजून पाणी घातलं होतं, जवळपास याला 1 ते 1.5 पेल्याभर पाणी लागलेलं आहे। आता हे पुन्हा आपण गाठोड्यासारखं करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे हे दूध हे काढून घ्यायचं आहे। आता सेकंड बॅचला आपण रस गाळण्यासाठी आपण अशी प्लेट घेतलेली आहे उथळ अशी आणि त्यावरून ते गाठोडंसं उचलून आपण पटकन भांड्यामध्ये करून घेतलेला आहे आणि उरलेला जो काही दूध आहे नारळाचं ते आपण टाकून घेतलेलं आहे सोलकढीच्या भांड्यामध्ये। आता उरलेलं जे काही नारळाचं दूध आहे ते घट्टसर असं पिळून घ्यायचं आहे। तर आता आपण हे 2 टर्ममध्ये नारळाचं दूध हे काढून घेतलेलं आहे। जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही तिसऱ्या वेळेस पुन्हा मिक्सरला ते नारळाचा जो क्रश आहे तो पुन्हा टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा पेल्याभर किंवा अर्धा पेल्याभर पाणी टाकून त्याचं वाटण करून घ्यायचं आणि थोडंसं दूध निघेल तर काढून घ्यायचं आहे। परंतु मला ही घट्टसर अशीच नारळाची सोलकढी आवडते। आता आपण जे काही भिजवलेले आमसूल होते ना कोकम ते आता कुस्करून घ्यायचे आहे हाताने। खूप छान असं त्याचा रस निघेल तोपर्यंत हे करायचं आहे आणि त्यानंतर आपण एका गाळणीने ते गाळून घ्यायचं आहे आपल्या सोलकढीच्या भांड्यामध्ये, कारण की कोकमशिवाय आपल्या सोलकढीला काही चव नाही। कोकम ही इम्पॉर्टंट आहे खूपच। आता हे खूप छान असं हाताने क्रश करून घ्यायचं आहे आणि त्याचा रस खूप छान कळतो आणि चवीलाही खूप छान लागते सोलकढी। आता या ठिकाणी कोकमच्या ऐवजी तुम्ही आगळ देखील वापरू शकतात। कोकमच्या आगळ मिळते बघा, ते देखील तुम्ही वापरू शकतात, म्हणजे तुम्हाला कोकम भिजवायची गरज पडणार नाही। डायरेक्ट तुम्ही 3 ते 4 चमचे आगळ वापरल्यामुळे आपली सोलकढी अजून पटकन होते। आता इथे मी चव बघत आहे, परफेक्ट अशी आपली सोलकढी बनलेली आहे, परंतु यामध्ये 2 इंग्रेडियंट्स अजून आपले कमी आहेत। आता आपण टाकलेलं आहे काळा मीठ, चवीपुरतं काळा मीठ घालायचं आहे
आणि त्यानंतर साधा मीठसुद्धा थोडंसं कमी वाटेल म्हणून मी ते घातलेलं आहे। आता अशी भन्नाटशी चव लागणार आहे। आता यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे, बारीक चिरलेली। कोथिंबीरीशिवाय सोलकडीला मजा नाही। तुम्ही आता ह्या सोलकडीमध्ये बर्फ घालून सुद्धा तुम्ही पिऊ शकतात किंवा काही तास तुम्ही हे भांडं फ्रीजमध्ये ठेवा आणि 1 तासात तुम्ही सोलकडी प्या। खूप चविष्ट अशी लागते। त्याचबरोबर पित्तशामक असल्यामुळे पित्तही त्यामुळे होत नाही, जळजळ होत नाही। तुम्ही बघू शकता सोलकडीला किती छानच रंग आलेला आहे। अगदी हॉटेलसारखी गुलाबी सर मस्त सोलकडी बनलेली आहे। थंडावा देणारी अशी रेसिपी आहे। तर चमचमीत जेवणासोबत किंवा मसालेदार भाजी भाकरी सोबत नक्की ट्राय करा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारासोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटही करा, तुमच्या कमेंटचे स्वागतच आहे। काही सजेशन द्यायचे असेल तुम्ही ते देऊ शकतात। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।